भाऊच्या पॅन्ट मधून हे काय निघालंय. तर राम राम मंडळी, सकाळी उठलो आणि शेताकडे निघालो. गोठ्यावर आलो. रामू जवळपास 1 वर्ष झालाय आमचा, खूप दाट झालाय. बाहेरच्या माणसाला येऊ देना पण चाल. टाकीत पाणी नव्हतं म्हणून मोटर लावली आणि टाकी भरून घेतली. तोपर्यंत आईने दुसरी एक टाकी आणली. आता बांधकाम चालू आहे तर पाणी खूप जास्त लागते आणि ती पण टाकी धुतली आणि पाणी भरून घेतलं. मग लागलो आपल्या दररोजच्या कामाला, चारा घेणं, दूध काढणं. खूप जणांना वाटतं की हे काम बोर आहे, परंतु तुम्ही जेव्हा ते काम छंद म्हणून करसाल ना, तेव्हा तुम्हाला ते बरं वाटणार नाही. कुट्टी मशीन खराब झाल्यामुळे कात्रीमुळे सगळा चारा कट करावा लागला. त्यानंतर बाजूला जे पत्र टाकले होते त्याला बांधून घेण्यासाठी दोरी घेतली. सॉरी, दोरी नाही, धांद आहे ती. मग काय, धांदीने सगळे पत्र बांधून घेतले. तेवढ्यात मिस्त्री आले होते कामाला. मी म्हणलं होतं ना रामू आमचा खूप दाट झालाय. मग रामू लागला भुकायला. त्याला शांत केलं तर मिस्त्रीने काम चालू केलं होतं. मी पण थोडा वेळ गोट्यावर बसलो. वारं खूप चांगलं लागत होतं. काय पण म्हणा, आमच्या गोट्यावर खूप प्रसन्न वाटतं. दुसऱ्याला वाटतं की नाही माहित नाही, मला खूप भारी वाटतं. त्यानंतर घरी आलो. घरी लक्ष्मीपूजनचा हार वगैरे केली होती. गाड्या वगैरे धुवून ठेवल्या होत्या. मग आम्ही पूजा वगैरे करून घेतला. झालंय असं की या पूजा करण्याचा व्हिडिओच घेण्याचं विसरलो मी, त्यामुळे याचा व्हिडिओ आता नाहीये. त्यानंतर असंच बसलो होतो तर एकानं सुतळीचा बेल्ट केला होता. तुम्ही असं केलंय का? केला असेल तर कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर गोठ्यावर आलो. गोठ्यावर दावणीच्या एका साईडची भिंत झाली होती. आता राहिलेलं काम उद्या करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.